भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये चरित्राला महत्व आहे। भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आपल्या शिलाला महत्व आहे। चरित्रहीन माणूस बुद्धाचा शिष्य होऊ शकत नाही, बुद्धाचा उपासक होऊ शकत नाही। ज्याच्याकडे चरित्र नाही तो बुद्धाचा विचार होऊ शकत। स्वागत आहे आपल्या सर्वांचं। हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे। यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते। आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। महान करुणिक महामंत्र शस्ता तथागत सम्यक संबुद्ध पवित्र सद्धम्म आणि पवित्र पावन श्रावक संघ या महान अशा तीर्थज्ञाला त्रिवार अभिवादन। आपण उन्हातानामध्ये आहात त्याच्यामुळे बाकीचं बोलण्यापेक्षा धम्म बोलण्यामध्ये थोडासा वेळ जाऊ द्या। आपण मोठ्या कष्टाने या ठिकाणी बसलेला आहात तेव्हा आपण थोडं शांत राहिलं तर आम्हाला पटकन बोलावंसं वाटेल, चांगलं तुम्हाला सांगावंसं वाटेल। तुम्हाला दापण्या दुखण्यातच वेळ निघून जायचं, तेव्हा थोडंसं शांत बसा। घरीदारी सारखं करू नका। आपलं सगळं हे चालतच आलेलं आहे, आता कुठंतरी आपल्याला परिवर्तन करायचं आहे, थोडंसं प्रकाशाच्या दिशेने चालायचं आहे। तेव्हा बुद्ध धम्म आणि संघ या महान अशा तीर्थज्ञाला त्रिवार अभिवादन करतो। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सद्धम्माच्या क्रांतीमध्ये आपलं संपूर्ण जीवन समर्पित करतो। वंदनीय गुरुवर्य डॉक्टर भदंत उपगुप्तजी महास्थवीर यांच्याही प्रति त्रिवार अभिवादन करतो। आज या ठिकाणी उपस्थित श्रद्धेय भदंत डॉक्टर इंदुबंसजी महाथेरो यांच्याही प्रति त्रिवार अभिवादन करतो। या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित बनते संघप्रिय, बनते बुद्धवंश, बनते धम्मवंश आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आयुष्यमान सुरेशरावजी हटकर, गावचे सरपंच सचिनरावजी हटकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशराव हटकर आणि या संबंध पंचक्रोशी मधून या बुद्ध मूर्तीच्या कार्यक्रम प्रसंगी या जांभळा गावामध्ये उपस्थित सर्व सेदाश्री संपन्न बोधोपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती मी अनंत अशा मंगलाची कामना व्यक्त करतो। आणि 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी जो आपल्या सद्धम्माचा उपदेश दिलेला आहे त्या उपदेशाला मी प्रारंभ करतो। आज आपल्या या जांभळा गावामध्ये ऐतिहासिक असा कार्यक्रम होतो आहे। या ऐतिहासिक अशा कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण मोठ्या हर्षाने उल्हासाने सर्वजण सहभागी झाला आहात आणि निश्चितच हा आनंद आपला द्विगुणी झालेला आहे। तुम्हाला आठवते का नाही आठवत मला माहित नाही, परंतु मी 2009 ला सुरुवातीला जेव्हा मी बंदली झालो तेव्हा इथं या विहारामध्ये फक्त ओटा होता आणि त्या ओट्यावर मी येऊन प्रवचन दिलं होतं। आणि ते माझ्या भक्ती जीवनाच्या आयुष्यातलं पहिलं प्रवचन होतं। तुम्हाला गर्वाने सांगावंसं वाटतंय की ते माझं आपल्या गावातलं पहिलं प्रवचन होतं। आणि आज तब्बल 14 वर्षानंतर मी तुमच्या गावामध्ये आलो आहे, त्याच्यामुळे तुम्ही का मला कोणी ओळखणार नाही, पण मी तुमच्या सगळ्याला ओळखतो। माझी ओळख नंतर सांगेल मी तुम्हाला। तर 14 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी गेल्यानंतर मी आपल्या पुन्हा गावामध्ये आलो आहे आणि 14 वर्षाच्या या प्रदीर्घ कालावधीनंतर आज या ठिकाणी सुंदर असं बुद्ध विहार आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये श्रद्धायुक्त अंतकरणाने उपस्थित मोठे उपासक पाहून मला मनस्वी खूप आनंद होत आहे। माझं मन हर्षाने आणि उल्हासाने भरून गेलेलं आहे। आणि हा जो संपूर्ण जे कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण सर्वांनी केलं आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जर कोणी निभावली असेल
हे कामाला जर तुम्हाला कोणी लावलं असेल तर उप अभियंता आयुष्यमान सुरेशजी हटकरजी यांनी तुम्हाला बुद्धमूर्ती दान दिली आणि त्यामुळे तुम्हाला हा कार्यक्रम आयोजित करावा लागला। म्हणून सर्वप्रथम आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून हटकर सरांचं स्वागत करावं, कारण त्यांनी हे दान तुम्हाला दिलं आणि या दानामुळे तुम्हा सर्वांना मध्ये एक नवीन क्षेत्र निर्माण झाली, नवीन ऊर्जा निर्माण झाली आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या दानामुळे हा सुंदर हा कार्यक्रम या ठिकाणी उभा राहिलेला आहे। माझ्या बांधवांनो, माझ्या माऊल्यांनो, तथागत भगवान बुद्धाला आता संपूर्ण जग मानू लागला आहे। संपूर्ण जग आता बुद्धाच्या दिशेने जाऊ लागलेला आहे। युद्ध नको हवा बुद्ध आम्हाला म्हणती या दुनिया सारी, युद्ध नको हवा बुद्ध आम्हाला म्हणती या दुनिया सारी, आता लागलाय जो तो जाऊ बुद्ध भगवंताच्या विहारी। आता जगाला युद्धाची गरज नसून बुद्धाची गरज भासू लागली। आपल्या देशाचे पंतप्रधान जेव्हा देशाच्या बाहेर जातात तेव्हा सांगतात की मी बुद्धाच्या भूमीमधून आलेलो आहे, गर्वाने सांगतात, अभिमानाने सांगतात, कारण या भारताची ओळख जगामध्ये बुद्धाची भूमी म्हणून, बुद्ध भूमी म्हणून या भारताची ओळख संपूर्ण जगामध्ये आहे। आणि या मातीतला जो बुद्ध आहे तो बुद्ध बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी तुम्हाला आम्हाला दिला। मला खूप आनंद होत आहे की 14 ऑक्टोबर 1956 अगोदर आपण सर्वजण महार होतो आणि महार म्हटलं की गाव कुसाच्या बाहेर, महार म्हटला की त्याला घर नाही, त्याला शेती नाही, त्याला कपडे नाही, त्याला खायला नाही, त्याला मान नाही, त्याला सन्मान नाही। अत्यंत बत्तर असं जीवन आपलं होतं, अत्यंत जीवन बेकार आपलं असं होतं, स्वाभिमान अभिमान शून्य आपलं जीवन आपण जगत होतो। यामध्ये भडकं आणि कमरेला झाडू आमच्यावर, परंतु आज बाबासाहेबांच्या पुण्याईने, बाबासाहेबांच्या धर्मांतराने एवढं परिवर्तन आपल्या जीवनामध्ये झालं, ज्या गळ्यामध्ये भडकं असायचं आज त्याच गळ्याकडे मी पाहतोय 1.5 किलो सोनं गळ्यामध्ये लटकलेलं। ही बाबासाहेबांची कमाल आहे, ही बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माची देण आहे। एकही बाई भेटणार ज्याकडे दाखवायला सोनं, बाबासाहेब म्हणतात अरे करण्या तुमची रक्षा दिली 56ला तुम्हाला मी दीक्षा, करण्या तुमची रक्षा दिली 56ला तुम्हाला मी दीक्षा, दीक्षा दिली की तुमची लाचारी, तुमची गरिबी, तुमची दारिद्री गेली कुणीकडे, सारं आयुष्य बाबासाहेबांनी आमचं बदलून टाकलं। बघा गळ्यात सोनं, कानात सोनं, कानातल्या कानात, कानातल्या कानात 2, 3, 4 ठिकाणी टोचलेलं असते बघा, नाकात सोनं, बोटात सोनं, दंडात सोनं, हातात सोनं, पायात सोनं, पायाच्या बोटात सोनं, सारं आयुष्य बाबासाहेबांनी सोन्याने मळून टाकले माझ्या बांधवांनो। पुण्याही बाबासाहेबांनी आणि म्हणून या धर्मांतरानंतर जो बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिला, कारण इथल्या वर्ण व्यवस्थेने आम्हाला धर्मापासून दूर ठेवलं होतं। धर्मांध दानव या ठिकाणी होते, या धर्मांधतेने आम्हाला गाव कुसाबाहेर ठेवलं होतं। आम्ही माणसं असून आम्हाला माणसासारखं जगू दिलं जायचं नाही, अपमान आमच्या आयुष्यामध्ये होता, स्वाभिमान शून्य आमचं जगणं होतं। आणि म्हणून भगवान बुद्धाचा जो मार्ग आहे तो बुद्धाचा मार्ग समतावादी आहे, तो मार्ग मानवतावादी आहे। मानवता आणि समानता भगवान बुद्धाच्या विचाराने या जगाला दिली। बुद्ध धम्म की क्या पहचान, मानव मानव एक समान, की कोणी तुझा नाही, कोणी हलका नाही, कोणी भारी नाही, कोणी ब्राह्मण नाही, कोणी शूद्र नाही, जातीने किंवा जन्माने कोणी श्रेष्ठ होत नाही, तर माणूस आपल्या कर्माने श्रेष्ठ होत असतो।
माणूस आपल्या विचाराने श्रेष्ठ आणि कनिष्ठ होत असतो. मनुष्य आपल्या वर्तन आणि वागण्याने चांगला किंवा वाईट होत असतो. त्याला जातीची किंवा धर्माची गरज नाही आहे. हा विचार बुद्धाच्या धम्माने जगाला दिला आणि भगवान बुद्धाच्या विचाराने माणूस माणूस जोडला गेला. माणूस माणूस माणसामध्ये आला. माणूस माणूस बनून जगायला लागला, वागायला लागला. माणसाला माणसामध्ये आणण्याचं काम, माणसाशी माणूस जोडण्याचं काम या जगामध्ये कोणी केलं असेल तर ते भगवान बुद्धाच्या विचाराने केलं आहे, भगवान बुद्धाच्या धर्माने केलं आहे. आणि म्हणून माणसाला जोडणारा हा बुद्ध. बघा, जर आज गावामध्ये बुद्धाची मूर्ती जर आली नसती तर एवढे माणसं तर आले असते का? खरं सांगा, आले असते का? पण बघा, एक बुद्धाची निर्जीव मूर्ती आपल्या गावामध्ये आली तर माणसाला माणसं जोडून बघा जागा आपल्याकडे मावत नाही. हो, किती कमाल बघा बुद्धाची. केवळ बुद्धाची मूर्ती आपल्याकडे आली तर एवढे माणसामध्ये माणसं येऊन बसले. माणसात आणण्याचं काम बुद्धाने केलं. आणि बुद्धाची मूर्ती आली की बघा, बुद्धाचा भिक्खू संघ आपल्या गावामध्ये आला. कधी 5-5, 6-6 भंतेज आपल्या गावामध्ये आली का? हे महान भंतेजी आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चंद्रमुनी महाथेरो भंते दीक्षा दिली, त्या चंद्रमुनी भंत्रीचे ज्ञानेश्वर नावाचे शिष्य जे सध्या कुशीनगर मध्ये आहेत, की ज्या ठिकाणी बाबासाहेब चंद्रमुनी भंतेला निमंत्रण देण्यासाठी गेले होते, त्या कुशीनगरचे वारसदार भंते ज्ञानेश्वर आहेत. आणि त्या ज्ञानेश्वर भंतेचे शिष्य भदंत इंद्रवंशजी महादेव आहेत. 18 पुस्तक आदरणीय भंतेजीने आतापर्यंत लिहिलेले आहेत. धर्म सिद्धांतावर भंतेजीने PhD केलेली आहे. द बुद्धा टीचिंग चॅनल नावाचं YouTube चॅनल रेकॉर्डिंग आपली होत आहे. संपूर्ण भारतामध्ये लोक या ठिकाणी पाहतात. आपला कार्यक्रम संपूर्ण भारतामध्ये जातो आहे. असे की विद्वान भंतेजी बघा आपल्या गावामध्ये आलेले आहेत. त्यांच्या समोर त्यांचे 2 शिष्य. अरुणाचल प्रदेश कुठे आहे? त्या अरुणाचल प्रदेशहून 2 भंतेचे शिष्य ठिकाणी आलेले आहेत. बघा, भगवान बुद्धाची मूर्ती आली तर भगवान बुद्धाच्या विचाराला जिवंत ठेवणारा भगवंताचा संघ बघा आपल्या गावामध्ये आला. भिक्खू संघ आपल्या गावामध्ये आला. केवळ भिक्खू संघ काही नुसतं तुमचं खाऊन बसायला नाही आला तर तुम्हाला धम्म सांगतोय, तुम्हाला विचार सांगतोय. बुद्ध आला तर बुद्धाचा संघ आला, संघ आला तर बुद्धाचा विचार आला, बुद्धाचा धम्म आपल्यामध्ये आला. एवढी ताकद केवळ एका निर्जीव बुद्ध मूर्तीमध्ये आहे. आणि याच बुद्धाला जर अंतःकरणातून आम्ही जाणलं, याच बुद्धाला आम्ही अंतःकरणातून जर स्वीकारलं, याच भगवान बुद्धाने जो सन्मार्ग दिलाय, जो जीवन मार्ग दिलाय, जो पंचशीलाचा, शीलाचा, सदाचाराचा, सद्गुणाचा, सदाचाराचा जो मार्ग तुम्हाला आम्हाला दिलाय, त्या मार्गाचं आचरण जर तुम्ही आम्ही केलं, त्याचं पालन जर तुम्ही आम्ही केलं तर आमचं जीवन आणि आमचं आयुष्य बदलून जाईल. खऱ्या अर्थाने सुखाने जगणं आणि सुखाने जगण्याची कला आणि सुखाने मरण्याची कला या निमित्ताने आम्हाला प्राप्त होणार. आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षामध्ये घेता, आता आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की आमची जिम्मेदारी वाढलेली आहे. आमची जिम्मेदारी वाढलेली आहे. आता केवळ हे विहार राहिले नसून त्या विहारामध्ये भगवंताचं रूप आपण प्रतिष्ठापित केलं. आता तुमची त्या ठिकाणी जिम्मेदारी आहे की आता प्रत्येक लोकांनी विहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण भगवान बुद्धाला रोज स्वच्छ केलं पाहिजे. विहार आपण स्वच्छ केलं पाहिजे. भगवंताला रोज मेणबत्ती अगरबत्ती लावून त्यांची वंदना आपण केली पाहिजे. दर रविवारी आपण विहारामध्ये आलं पाहिजे. दर पौर्णिमा आपण सणासारखी साजरी केली पाहिजे. अधून मधून आमच्यासारख्या भंत्रीला आपल्या गावामध्ये बोलून आपण धम्मदृष्टीचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे. आणि नेहमी धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि हे करत असताना आपण बौद्ध आहोत याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि ही गोष्ट एकदाच नाही, याचा असतं ना, एकदा केली गंगा आणि जन्मभर सांगा आम्ही गेलो होतो आणि आम्ही केला कार्यक्रम. आणि पुन्हा त्या मूर्तीवर धूळ पसरते, त्या विहारामध्ये धूळ पसरते, पोरं पुड्या खाऊन फुकत असतील, बसत असतील, तर याला अर्थ नाही.
आता असं नाही की आता भगवान बुद्ध आपल्या गावामध्ये आले, आता सगळे पाप आपले धुवून गेले, आता वाटेल ते कर्म करा, काही हरकत नाही, असं बिलकुल नाही आहे. तर आता आपली जिम्मेदारी आहे, आता आपण पंचशील पालन करण्याचा काटेकोर आपण प्रयत्न केला पाहिजे. काय पंचशील आहे? पानातिपाता वेरमणी. आपण आपल्या कायेने, आपण आपल्या वाचेने, आपण आपल्या मनाने कोणत्याही प्रकारची हिंसा आपल्याकडून नाही झाली पाहिजे. कोण्याही जीवाला आपल्याकडून आपण दुःख नाही दिलं पाहिजे, कोण्याही जीवावर आपण अतिक्रमण नाही केलं पाहिजे. तर संपूर्ण प्राणी मात्रावर, संपूर्ण जीवाचं रक्षण आपण केलं पाहिजे. संपूर्ण प्राणी मात्रावर आपण दया केली पाहिजे, त्यांचं लालन पालन आपण केलं पाहिजे. मैत्री, करुणा आणि बंधुत्वानं आपण एकमेकांसोबत राहिलं पाहिजे. अदिन्न दाना वेरमणी. आम्ही कोणत्याही प्रकारे कुणाची चोरी करता कामा नये. कोणी केली असेल तर त्याला पाठीशी कोणी राहू नये आणि कुणाला चोरी करण्यासाठी आपण प्रवृत्त करू नये. तर याच्या उलट आपण नेहमी दान धर्म करण्याचा प्रयत्न करावा. कधी अन्नदान, कधी वस्त्रदान, कधी औषधदान, कधी फळदान, फूलदान, चिवरदान, रक्तदान, श्रमदान का होणार आपण नेहमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दर रविवारी आपण वंदना करायची, कीर्तन करायची. दर पौर्णिमेला आपण वंदना करायची, भोजनदान करायचं, कीर्तन करायचं आणि एका बाईनं रोज श्रमदान करायचं. येऊन कुठं विहार झाडायचं, साफ करायचं, हे सुद्धा श्रमदान आहे, महान पुण्य आहे. अशा प्रकारचं दान पारमिता तुम्ही तुमची वाटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण कोणाची चोरी नाही केली पाहिजे, आपण व्यभिचार नाही केला पाहिजे, आपण आपल्या चरित्राला कोणत्याही प्रकारचा कलंक नाही लावला पाहिजे. निष्कलंक जगण्याचा प्रयत्न आपण करावा, निष्पाप जगण्याचा प्रयत्न आपण करावा, निर्दोष जगण्याचा प्रयत्न आपण करावा. आयुष्याला कलंक लावाल तर मनुष्य अशांत आणि बैजन आपले जीवन जगत असतो. आणि म्हणून आपल्या आयुष्याला कोणत्याही प्रकारचा कलंक नाही लागला पाहिजे, आपल्या आयुष्याला कोणत्याही प्रकारचा डाग आपण नाही लागू दिला पाहिजे. तर आपलं चारित्र्य आपण शुद्ध ठेवलं पाहिजे. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये चारित्र्याला महत्व आहे. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आपल्या शिलाला महत्व आहे. चारित्रहीन माणूस बुद्धाचा शिष्य होऊ शकत नाही, बुद्धाचा उपासक होऊ शकत नाही. ज्याच्याकडे चारित्र्य नाही तो बुद्धाचा विचार होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या चारित्र्याला आपण निष्कलंक ठेवावं, निष्पाप आणि निर्दोष आपण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण ब्रह्मचर्याचं पालन, उपोषणाचं पालन आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चौथी गोष्ट आहे मुसावादा वेरमणी. आपल्या वाणीने आपण खोटं नाही बोललं पाहिजे, आपण लबाड नाही बोललं पाहिजे, आपण कुणाची निंदा नाही केली पाहिजे, आपण कुणाची चुकली चाळी नाही केली पाहिजे. बापा आपल्याला माहित आहे खेड्यापड्यात लय चालतंय. भगवान बुद्ध म्हणतात बायामध्ये विशेष करून जास्त महिला होतो त्यांनी सांगतोय बरं का, म्हणतो आम्ही दिसतो काय तुम्हाला, माणसंही दिसतात पण बाया जास्त दिसतात. बायामध्ये म्हणतात भगवान बुद्ध दोन कोंबडीचे दुर्गुण असतात. कोंबडीचे दुर्गुण, एक दुर्गुण असतो कुरकुर 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 करणे. कुठल्यापासून जे कोंबडी कुरकुर करते ते टाळेपर्यंत कुरकुरच करतात आणि या कुरकुरीमुळे घरामध्ये किरकिरी होते. आणि दुसरा दुर्गुण म्हणले बुद्ध कोंबडीचा, जो महिलामध्ये असतो. आणि तो दुर्गुण म्हणजे कशाचा? तो लोकांचे उकंडी उकळायचे. सकाळी उठलं की कोंबडीला बाहेर पडली की लोकांचे उकंडे उकळायला. आता मला सांगा मावल्यांनो की उकंडे कशाने बनतात? उकंडे कशाने बनतात? गुलाबजामुळे बनतात काय? का गुलाबाच्या फुलाने बनतात काय? कशाने बनतात उकंडे? घरातल्या टाकाऊ वस्तूने, की ज्या वस्तूचा आपल्याला आता काही वापर नाही. मग समजा घरातला काढलेला कचरा असो किंवा ते रविवारचं खाऊन खाऊन टाकलेलं असो चिकून चगळून, किंवा ते लेकराचं पाळकलेलं पिळकलेलं पुसून पासून काढलेलं, खाकरलेलं, कुकरलेलं, शिखरलेलं, या सगळ्याचा बनून काय बनतो? रात्रीचं खरकट बरकट सगळं मिळून उकंडा बनतो.
आता एवढ्या सगळ्या घाण वस्तूने बनलेला जो उकंड आहे त्याला उकरल्यावर का चमेलीचा सुगंध येईल काय गुलाबाचा सुगंध येईल? ती घाण वस्तू. आणि आता ज्याच्याकडे ज्याचा उकंड ही आहे जर तो जर तुम्ही उकरला तर ज्याचा उकंड आहे त्याला बरं वाटेल काय? तर बघा तुम्ही खेड्यातले लोक आहेत तुमचा उकंडा जर कोणी उकरला तर कशी कशी शिवाय येते बाई बघा. महान उकंडा दिसते काय याचा उकंडा दिसत नाही काय मनीचा गाडा येत नाही मरणा जाऊन झाल्याने मग काय काय बोलते बापा काय काय नाही सांगता येत नाही बापा लय अवघड आहे. हा उकंडा उकरण्याचा जो दुर्गुण आहे म्हणजे लोकांच्या चुगल्या चहाड्या करणं हा चुगल्या चहाड्या करण्याचा प्रयत्न आपण नाही केला पाहिजे. आपण याच्यापासून दूर झालं पाहिजे. जर आपल्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण कोणतं असेल भांडणाचं मूळ काही असेल तर यो बोगदा बका 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 आपण बघत राहतो आणि याच्यामुळे सगळी भांडण तंटे आपल्या घरामध्ये लागतात. आणि संत महात्मे म्हणतात मुखी वाचा सत्य बोल मुखी वाचा सत्य बोल आणि बोलताना सांभाळ तुझा तोल. माणसाने आपल्या जिभेवर लगाम दिला पाहिजे आणि विचार करून आपण बोललं पाहिजे. माझ्या बोलण्याने कुणाला दुःख तर होत नाही ना माझ्या बोलण्याने कुणाचं वाईट तर होणार नाही ना माझ्या बोलण्याने कुणाचा अपमान तर होणार नाही ना माझ्या बोलण्याने कुणाचं वाईट तर होणार नाही ना त्याच्यामध्ये कुणाचं अहित तर नाही ना याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून आपण सत्याच्या विचाराला आपण धारण केलं पाहिजे. आपण खरं बोलायला शिकलं पाहिजे खरं वागायला शिकलं पाहिजे खरं जगायला शिकलं पाहिजे आणि खऱ्याच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. खरं तेच बोलावं खरं तेच वागावं आणि खरं तेच माणसाने जगावं हा बुद्धाचा विचार आता आजपासून आपण शिकला पाहिजे. आणि आपल्या समाजाला लागलेला शेवटचा जो कलंक आहे आणि तो कलंक म्हणजे नशापताचा दारू आणि व्यसनाचा. आम्ही अनेक गावामध्ये जातो आमचे सगळे विहार त्या गुटखे खाऊन खाऊन बापा सगळे लाल भडक झालेले असतात थुकून थुकून सगळे. त्या विहाराचे पूर्ण परिसर त्या ठिकाणी अस्वच्छ त्या ठिकाणी पसरलेली असते. आता आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की विहार हे समाज परिवर्तनाचं केंद्र आहे. विहार म्हणजे काही केवळ नतमस्तक होण्याचं केंद्र नाही आहे केवळ डोकं हाणून घेऊन त्या ठिकाणी पाया पडण्याचं ते केंद्र नाही आहे. इथे माणसं घडवली जातात हे माणसाला घडवण्याचं केंद्र आहे. ते पवित्र ठिकाण आहे आणि म्हणून या पवित्र ठिकाणाची पवित्रता आपण जपली पाहिजे. तर या विहारामध्ये कुणीही दारू पिऊन येऊ नये कुणी नशापता करून येऊ नये आणि एरवी सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये नशापतापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. व्यसन हे वाईट आहे. या जगामध्ये कोणी व्यसन करून कोणी सुखी जगू शकला नाही सुखी राहू शकला नाही. व्यसनामुळे माणसाची बर्बादी होते. व्यसनामुळे कधीच माणूस वर जाऊ शकत नाही किंवा व्यसन करून कधी माणूस मोठा होऊ शकत नाही. व्यसन करून कोणी कधी अधिकारी होऊ शकत नाही ना कलेक्टर होऊ शकत ना IPS ना IAS अधिकारी तो होऊ शकत. व्यसनामुळे माणसाच्या आयुष्याला कलंक लागतो. व्यसनामुळे माणसाची धन दौलत संपत्ती संपूर्णतः नष्ट होते. व्यसनामुळे आपली संपूर्णकडे सगळ्या परिसरामध्ये अपकीर्ती पसरते. व्यसनामुळे आपल्याला कोणी किंमत देत नाही. व्यसनामुळे आपल्यामध्ये लाचारी येते. व्यसनामुळे आपला अपमान सगळीकडे होतो आणि म्हणून या व्यसनाला आपण दूर केलं पाहिजे. आजकालचे तरुण मला थोडस बरं वाटलं आपल्या गावामध्ये आलो. इतर सगळ्या गावामध्ये तरुण वर्ग धमाकडे नाही आहे. तो तरुण वर्ग कुठल्या तरी वेगळ्या वाटेने गेलेला आहे. पण आपल्या गावामध्ये आल्यावर मला आनंद वाटला की आपल्या गावातले तरुण मंडळी मात्र सकाळपासून पाहत होतो की या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी ते झटत आहेत. तेव्हा सुंदरता त्याने नियोजन केलं त्यांचं सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं. एक चांगला तरुण वर्ग आपल्या गावामध्ये तयार होऊ लागलेला आहे आणि या तरुणांनी चांगलं काम हातामध्ये घेतलं. आता हा तरुण वर्ग जर खऱ्या अर्थाने धमाकडे आला हा तरुण वर्ग म्हणजे आपल्या गावचा कणा आहे. या तरुणावर आता ही संपूर्ण पुढचं सगळं काही त्याच्यावर सगळं काही सामावलेलं आहे आणि म्हणून या तरुणांनी सुद्धा आता आपण विचार केला पाहिजे. आपल्याकडे शिक्षण नाही आहे. शिक्षण आहे तर आपल्याला नोकऱ्या नाही आहेत. नोकऱ्या आहे तर आपल्याला नीट पगार नाही आहे. बघा अशी भयानक अवस्था या देशामध्ये आहे. अस्थिरता पसरलेली आहे आणि म्हणून आपण थोडासा याचा विचार करून
याचं चिंतन करून आता आपल्या व्यसनापासून आपण दूर गेलं पाहिजे. आपल्या व्यसनाला आता आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्यसनातून आपण मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि निर्व्यसनी म्हणून आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबाला अभिप्रेत असलेला समाज जो आहे तो समाज आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा समाज जर अशा प्रकारे निर्माण करायचा असेल तर बुद्ध विहाराशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्या प्रत्येकानं बुद्ध विहारामध्ये यावं लागेल. बुद्ध विहारामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन करावं लागेल. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला नेहमी सातत्यानं आपल्याला अशा प्रकारे समाज परिवर्तनासाठी, समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या उद्धारासाठी काम आपल्या प्रत्येकाला करावं लागेल. आणि म्हणून त्यासाठी हे बुद्ध विहार आपल्यासाठी एक महत्वाचं ठिकाण आहे. तर या ठिकाणाला आपण आता चांगल्या प्रकारे घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने, मोठ्या परिश्रमाने हा धम्म तुम्हाला आम्हाला दिला. आणि हा धम्म तुम्हाला आम्हाला देत असताना मी मगाशी बंदीजींना सांगितलं येताना की आम्ही येत असताना रस्त्यामध्ये आम्हाला लय मोठ्या 100-150 शेळ्या भेटल्या आणि त्या इकडून तिकडे जात होत्या. गाडीच्या चारी बाजूने गोळा झाल्या. मी म्हटलं भंतीजी देखो कि बाबा साहब यही बोले कि मैं धर्मांतर कर रहा हूँ, धर्म दिशा में ले रहा हूँ, मगर आप मेरे पीछे इस भेड़ बकरी की तरह मत आना. म्हणजे शेळ्या मेंढ्यासारखं माझ्या पाठीमागे येऊ नका. शेळ्या मेंढ्याची उपमा बाबासाहेबांनी का मला दिली? कारण शेळ्या आणि मेंढ्या एकानं डोकं पुढं काढलं, मुंडकं काढलं की बाकी सगळे लोक सगळ्याच्या सगळे त्याच्या पाठीमागचे खाली मुंडकं घालून त्याच्या पाठीमागे होतात. आणि जेव्हा केव्हा शेळ्याचा ऍक्सिडेंट होतो, जेव्हा रस्ता क्रॉस करताना किंवा जेव्हा शेळ्यासोबत अपघात होतो, एक शेळी कधीच मरत नाही बघा. 10, 20, 30, 5, 50 शेळ्या एकदाच मरतात. कारण त्या विचार करत नाही. पुढे जात असताना खाली मुंडकं घालून जे निघतात ते त्याच्यामध्ये ते संपून जातात. म्हणून त्या शेळ्या मेंढ्यासारखा स्वभावाने आपण खाली मुंडकं घालून मी बुद्ध धम्माकडे चाललो तुम्ही येऊ नका. तर बाबासाहेब म्हणाले की या बौद्ध धम्माचा तुम्ही सखोल अभ्यास करा. या बौद्ध धम्माचं तुम्ही सखोल चिंतन करा. आणि या सखोल अभ्यासातून, या सखोल चिंतनातून तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या गावाचं, तुमच्या परिवाराचं, तुमच्या कुटुंबाचं सुख या बौद्ध धम्मामध्ये सामावलेलं आहे. या बौद्ध धम्मामध्ये तुमचं कल्याण सामावलेलं आहे. असं तुम्हाला जर सखोल अभ्यासानंतर जर वाटत असेल तर तुम्ही बुद्ध धर्माला स्वीकारा, तर तुम्ही बुद्ध धर्माला ग्रहण करा. अन्यथा केवळ नाटक करून माझ्या पाठीमागे येऊ नका, केवळ बिंडोकपणाने माझ्या पाठीमागे तुम्ही येऊ नका. हे बाबासाहेबांनी आम्हाला ठणकावून सांगितलेलं आहे. माझ्या माऊल्यांनो, माझ्या बांधवांनो, आपण बाबासाहेबांचं ऐकणार आहोत का नाही? आपण बाबासाहेबांना समजून घेणार आहोत का नाही? 60 वर्ष झाले आज आम्हाला बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म दिलाय. 60 वर्षामध्ये आम्हाला बुद्धं शरणं गच्छामी सुद्धा आजपर्यंत म्हणता आलं नाही आहे. मोठी शोकांतिक आहे. आम्ही फक्त आमचं राहणीमान बदललं, आमचं फक्त बोलणं वागणं बदललेलं आहे, परंतु आम्ही वर्तनाने मात्र आम्ही शून्य झालेलो आहोत. आमच्या ओटात एक आणि पोटात दुसरा आहे. आमच्या विचारात तिसरंच आहे, आमच्या वागण्यामध्ये चौथा आहे. याचा विचार आम्ही कुठेतरी केला पाहिजे, याचं चिंतन आम्ही कुठेतरी केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला स्मरण केलं पाहिजे. माझ्या माऊल्यांनो, मोठ्या कष्टाने बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म तुम्हाला मला दिला आहे. 21 वर्ष बाबासाहेबांनी या धर्माचं चिंतन केलं. हजारो पुस्तके धम्माची बाबासाहेबांनी वाचली आणि त्या संपूर्ण अभ्यासाच्या अंततः बाबासाहेबांनी तुम्हाला मला हा बुद्धाचा धम्म दिलाय. या बुद्ध धम्माचं चिंतन बाबासाहेबांनी केलं. या बुद्ध धम्माच्या संपूर्ण विचाराला बाबासाहेबांनी तावून सुलाखून पाहिलं. अनेक लोक बाबासाहेबांकडे आले होते. तुम्हाला मला सांगायला हवंय, या देशामध्ये बाबासाहेबांच्या अगोदर बुद्धावर बोलणारे होते, बाबासाहेबांच्या अगोदर बुद्धावर लिहिणारे होते, बाबासाहेबांच्या अगोदर बुद्धाला मानणारा वर्ग या देशामध्ये होता. कसा होता माहित आहे तुम्हाला? आठवत असेल
जेव्हा बाबासाहेब चौथीची परीक्षा पास झाले होते, जेव्हा बाबासाहेब चौथीची परीक्षा पास झाले, तेव्हा बाबासाहेबांना किर्लोस्कर गुरुजीने भगवान बुद्धाचं जीवन चरित्र वाचायला दिलं होतं, भेट म्हणून. तुम्हाला आठवत असेल. म्हणजे बघा, जेव्हा बाबासाहेब चौथीला होते तेव्हा बुद्धावर पुस्तक लिहिणारे या देशामध्ये होते, हे तुम्हाला माहित असत. माझ्या मावल्यांनो, बाबासाहेबांच्या अगोदर बुद्धावर बोलणारे होते, बुद्धावर लिहिणारे होते, बुद्धाला मानणारे होते, पण बुद्धाला स्वीकारण्याचं धाडस या देशामध्ये कोणी केलं नाही. परंतु जाहीरपणे बुद्धाला स्वीकारण्याचं धाडस या देशामध्ये कोणी केलं असेल तर आपल्या लाखो लोकांच्या समूहामध्ये 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि तुम्हाला मला बुद्धाचा धम्म दिलाय. माझ्या मावल्यानं हे धाडस फक्त बाबासाहेबांनी या देशामध्ये. आणि धाडस करताना बाबासाहेबांनी केवळ सहजपणे धम्म घेतला नाही. अनेक लोक बाबासाहेबांकडे आले, बाबासाहेबांना म्हणत होती की तुम्ही आमचा धर्म घ्या. ख्रिश्चनांचे लोक आले, जैनांचे लोक आले, ब्राह्मणांचे लोक आले, शिखांचे लोक आले आणि हिंदूचे पण लोक म्हणत होते बाबा काय सांगा, आम्ही सुधारणा करतो पण हिंदू धर्म सोडू नका, कारण मोठा वर्ग बाबासाहेबांच्या सोबत पुढे जाणारा होता. परंतु बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1956 ला ते धर्मांतराची घोषणा केली. त्या घोषणेनंतर 21 वर्षापर्यंत बाबासाहेबांनी सर्व जाती, धर्म, पंथ, वंश सर्व गोष्टींचा अभ्यास केलाय. आणि या 21 वर्षाच्या प्रयत्नाच्या अंती बाबासाहेबांना लक्षामध्ये आलं की माझ्या समाजाचं कल्याण, माझ्या समाजाचं हित, माझ्या समाजाचं सुख कशामध्ये असेल तर ते फक्त आणि फक्त बुद्ध धम्मामध्येच आहे, हे बाबासाहेबांना कळलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला फक्त आणि फक्त बुद्धाचा धम्म दिलाय. बुद्धाच्या ओढीमध्ये तुम्हाला आम्हाला त्यांनी टाकलं. आता तुमचं आमचं कर्तव्य आहे, तुमचं आमचं कर्तव्य आहे की या बुद्धाच्या धम्माला समजून आपण घेतलं पाहिजे. मी नेहमी तुम्हाला सांगतो, ना नर्तनाचा आहे ना कीर्तनाचा, ना नर्तनाचा आहे ना कीर्तनाचा, तथागतांचा धम्म आहे तो फक्त आणि फक्त सद्वर्तनाचा. सद्वर्तन. इथे कीर्तनाला महत्व नाही का नर्तनाला महत्व नाही, इथे महत्व आहे ते वर्तनाला, की तुम्ही वर्तन कसे करता, तुम्ही वर्तन कसे करता, तुमचं वागणं कसं आहे याला मानता. तुम्ही दिसता कसे, तुम्ही बोलता कसे, तुम्ही काय काय करता, किती श्रीमंत आहे, किती छोटे किती मोठे, किती विद्वान किती पंडित, याला महत्व नाही. महत्व आहे तुमच्या विचाराला, तुमच्या वागण्याला, तुमच्या जगण्याला. तुमच्या जगण्यामध्ये बुद्ध किती आहे, तुमच्या आचरणामध्ये किती बुद्ध आहे. आमचे बुद्ध दिवसभर शुद्ध आणि संध्याकाळी पिऊन बेशुद्ध, असे आमचे बुद्ध बाबा. काय म्हणावं अशा बुद्धाला. असा बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हता, तर बाबासाहेबांना असा बुद्ध अभिप्रेत आहे जो आचरणाने, विचाराने पवित्र अंतःकरणाने जीवन जगणारा बुद्ध बाबासाहेबांना हवा आहे. असे बुद्ध आपण बनण्याचा प्रयत्न ज्या निमित्ताने आपल्या जीवनामध्ये करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. खऱ्या अर्थाने बुद्ध धर्माच्या दिशेने जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. बघा, एक समाज बाबासाहेब म्हणतात की अंधारातून अंधाराकडे जाणारे काही लोक असतात, काही अंधारातून प्रकाशाकडे येणारे असतात, काही प्रकाशातून अंधाराकडे जाणारे असतात आणि काही प्रकाशातून अति उच्च प्रकाशाकडे जाणारे असतात. काय आहे अंधार, काय आहे प्रकाश. अंधारातून अंधाराकडे म्हणजे आपल्या जीवनामध्ये पहिलाच अंधकार आहे, दारिद्र्य आहे, गरिबी आहे. आणि या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आम्ही कर्मकांड करतोय, व्यसन करतोय. याचा अर्थ आम्ही आता अंधारातून अंधाराकडे जात आहोत. दुसरा व्यक्ती जो प्रकाशातून अंधाराकडे, की पैसा आहे, धन आहे, दौलत आहे, पद आहे, शेतीबाडी आहे, शिक्षण आहे, परंतु कुशल कर्म करत नाही, पुण्यकर्म करत नाही, कर्मकांड करतोय, व्रत वैकल्य करतोय, अधर्माने जीवन जगतोय, अकुशल कर्म करतोय. याचा अर्थ तो त्याच्या जीवनामध्ये प्रकाश असताना सुद्धा तो अंधाराकडे जातो.
तिसऱ्या प्रकारचा माणूस जो अंधारातून प्रकाशाकडे येतोय, अंधारातून प्रकाशाकडे म्हणजे त्याच्याकडे गरिबी आहे, दारिद्र्य आहे, अज्ञानता आहे, परंतु तो कुशल कर्म करून, पुण्य कर्म करून, सत्कर्म करून तो खऱ्या अर्थाने प्रकाशाकडे चालण्याचा प्रयत्न करतोय. आणि चौथा व्यक्ती आहे तो प्रकाशातून प्रकाशाकडे म्हणजे त्याच्याकडे पूर्णतः त्याच्याकडे ज्ञान आहे, धन आहे, दौलत आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, सौंदर्य आहे, सुख आहे, समृद्धी आहे आणि या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तो शीलवान आहे, तो गुणवान आहे, तो नीतिमान आहे, तो सदाचारी आहे, तो धर्मचारी आहे, तो सद्गुणी आहे. याचा अर्थ तो प्रकाशातून प्रकाशाकडे जात आहे. तर निश्चितपणे माझ्या माऊल्यांनो, आपण अंधारातून प्रकाशामध्ये आलेली आपली ही वंश परंपरा आहे. आपल्या जीवनामध्ये अंधकार होता, अज्ञान होत, त्याच्यातून बाबासाहेबांनी आम्हाला प्रकाशाचा मार्ग दाखवलाय. आता आम्ही पाठीमागे जाता कामा नये, पुन्हा त्याच अंधाराकडे जाता कामा नये, तर आम्ही प्रकाशाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही आता आमच्या मधल्या काही ज्या उणिवा आहेत त्या उणिवा आता आम्ही भरून काढल्या पाहिजे आणि पवित्र धम्माने जगण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. सद्धम्माचं आचरण करून, शीलाचं आचरण करून खऱ्या अर्थाने धम्म विचाराने जगण्या वागण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपण केला पाहिजे. आणि तो प्रयत्न आपल्या या गावामध्ये मला होताना दिसतो आहे. आनंद आहे की सुंदर असं विहार आपण निर्माण केलं, सुंदर असं बुद्धाचं रूप आपण आणलं आणि या ठिकाणी आपण एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये धम्माला धारण करण्यासाठी आपण या ठिकाणी बसला आहात. निश्चितपणे आपलं जे पुण्य कर्म आहे, आपले कुशल कर्म आहे, या कुशल कर्माने, पुण्य कर्माने आपले कल्याण होणार आहे, आपले हित होणार आहे, आपले सुख होणार आहे. आणि म्हणून त्या रखरखत्या उन्हामध्ये आपला अधिकचा वेळ मी न घेता जर पुन्हा कधी संधी मिळाली तर निश्चितपणे आपल्या गावाला मी येण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा आता अधिकचा उपदेश न देता आपण सर्वांनी जे एक कुशल कर्म केलं, ते पुण्यकर्म केलं, त्या पुण्यकर्माचं या ठिकाणी अनुमोदन करतो. या गावच्या लोकांनी सुंदर असं या कार्यक्रमाचं नियोजन केलं, आयोजन केलं, त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आवर्जून आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले पूज्य भदंत डॉक्टर इंदुवंतजी महाथेरो या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय भंतेला विनंती करतो की भंतेजी आपण उपस्थित सर्वांना पवित्र सद्धम्माची देशना द्यावी. सर्वांनी हात जोडून भक्तीची देशना ग्रहण करावी. त्यानंतर आशीर्वाद गाथा होईल आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपेल. त्यानंतर आपल्या सर्वांना भोजनदान केलं जाईल. म्हणून साधू 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 साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.